केवळ सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही तर सत्तेच्या वर्तुळाचे जे वरचे टोक आहे, अगदी पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत या वरच्या वर्तुळामध्ये यांची मूळ बसते. पण या मतदारसंघाचं वास्तवात बघितलं तर आपण अतिशय दयनीय अशी अवस्था या ठिकाणी आहे. विशेषतः पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर आणि ती महानगरपालिकेची सत्ता यांच्या हातात गेल्यानंतर सिडकोनं वसवलेली शहरं जी काही अंशानं सुस्थितीत होती, खारघर असेल, कामोठा असेल, त्यांची आज दुरावस्था झालेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रशांत ठाकूर मात्र त्यांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा इतरांकडे सांगण्यासारखं काय आहे, त्यांनी काय केलं म्हणून प्रश्न विचारतात. साधारण आपण जर विचार केला तर अनेक मुद्दे या निवडणुकीच्या निमित्तानं ऐरणीवर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सर्व क्षेत्रामध्ये, काही ग्रामीण भागाचा काही एरिया सोडला तर पनवेल असेल, नवीन पनवेल असेल, खासदार कॉलनी असेल, कामोठे असेल, खारघर असेल, कणकवली असेल, तळोजा, पेजवण, पेजको असेल, या साऱ्या शहरी पट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहे. या साऱ्या क्षेत्रासोबतच ग्रामीण भागामध्ये या पनवेल मतदारसंघाच्या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय. अनेक ठिकाणचे रस्ते हे अगदी व्हेंटिलेटरवर आहेत असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. विशेषतः खारघर स्टेशनकडे जाणारा जे रस्ता आहे, सबवेतून बेलपाडा गावासमोरचा, त्या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती की आम्ही मंडळींनी, मी साधारण 1.5 महिन्यापूर्वी दौरा सुरू केल्यानंतर आणि माझ्या काही सोशल मीडियावर व्हिडिओज आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी रात्रीच्या पोटात खडी टाकून लागवालागवी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतरही तो रस्ता पुन्हा जैसे ते झाल्यानंतर आता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ह्या रस्त्याला पॅचेस मारलेले आहेत. रस्ता बनवलेला, पाणी नाही, रस्ते नाही. पण शहरातल्या कुठल्याही विभागात आपण गेलात तर आपल्याला सीवरेज लाईनची दुर्गंधी आणि त्या खराब पाण्यामध्ये पाय ठेवल्याशिवाय चालता येत नाही अशी परिस्थिती आहे. आपण बघितलं तर या सुविधांच्या बाबतीत अन्य गोष्टींचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. जी मैदानं किंवा उद्यानं सिडकोनं डेव्हलप केलेली होती, महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये या मैदानांची आणि उद्यानांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. आज एखाद्या माता भगिनीला आपण सांगितलं किंवा तिच्या मुलानं सांगितलं 6-7 नंतर मम्मी गार्डन मध्ये जाऊया किंवा ग्राउंड मध्ये जाऊया, तर तिची हिंमत होत नाही. कारण या गार्डन आणि ग्राउंड मध्ये गर्दुल्यांचं आणि बेवड्यांचं साम्राज्य आहे, अशी परिस्थिती आहे. ज्या वेळेस मी फिरतो त्यावेळेस समोर आलेलं वास्तव इतकं भयानक आहे की अनेक जण जरी शहरामध्ये फ्लॅट घेतलेला असला तरी आज जगण्याची भांत त्यांना लागून राहिलेली आहे. आपण बघूया, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी या मतदारसंघामध्ये आहे. घरी वडील रिटायर आहेत आणि मुलगा
बेरोजगार आहे अशी परिस्थिती अनेक कुटुंबात आहे. पण आमदार म्हणून या विषयाला छेडण्याचं किंवा या संदर्भात काही काम करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला दिसत नाही.